नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आजचा नवीन व्हिडिओ आपण विद्यार्थ्यांनी अनेक आपल्याला प्रश्न विचारले आहे। अनेक विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या समस्या आहे की ट्रेनिंगला आम्ही गेलो होतो त्याचे आम्हाला पैसे कधी भेटणार आहे। बरेच असे प्रश्न विद्यार्थी आपल्याला विचारत होते, तर त्याबद्दल आपण थोडीशी माहिती देणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही जे ट्रेनिंग केलेलं आहे 15 दिवसाची, सर्व जवानांची ही 15 दिवसांची ट्रेनिंग झालेली आहे होमगार्डचे। त्यामुळे सर्वांची हे आणखी 20 दिवसाचे ट्रेनिंग बाकी आहे। आता सर्वजण म्हणत आहे की ते 20 दिवसाचे ट्रेनिंग सर होणार आहे का की नाही होणार। तर मित्रांनो, ते 20 दिवसाचे ट्रेनिंग तुमचे 100% होणार आहे आणि ते ट्रेनिंग तुमचे जानेवारीमध्ये किंवा फेब्रुवारी स्टार्टिंगला ते होणार आहे। सर्वांनी लक्षात घ्या, तुमचे 20 दिवसाचे ट्रेनिंग हे होणारच आहे। आता सर्व विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की मग आम्हाला आता 15 दिवसाचे ट्रेनिंगला जो भत्ता भेटत होता 15 दिवसाचा, तर त्याचे पैसे आम्हाला भेटणार का। तर मित्रांनो, तुम्हाला आता 15 दिवसाचा भत्ता देण्यात येणार आहे। तो तुम्हाला इलेक्शन नंतर तुमचा तो भत्ता निघेल, म्हणजेच एका महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला ते 15 दिवसाचे पैसे भेटून जातील। मित्रांनो, आता काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असा होता की आम्हाला वर्दीचे पैसे जे तुम्हाला 2500 रुपये भेटणार होते ते कधी भेटणार, अजून आमच्या पावत्या जमा झाल्या नाही किंवा असे अनेक प्रश्न होते। तर मित्रांनो, तुम्हाला वर्दीचे पैसे आत्ता भेटणार नाही, कारण की तुमचे अजून ट्रेनिंग कंप्लीट झाले नाही। त्यामुळं ज्या वेळेस तुमचे राहिलेले 20 दिवसाची ट्रेनिंग पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला वर्दीचे पैसे भेटले जाईल। काही विद्यार्थ्यांचा असा सुद्धा प्रश्न आहे, सर आम्हाला अजून ID कार्ड भेटले नाही, तर ID कार्ड आम्हाला कधी भेटेल। तर मित्रांनो, तुमचे ट्रेनिंग पूर्ण न झाल्यामुळे तुम्हाला ID कार्ड देण्यात आले नाही। तुमचे प्रोफाईल भरले आहे पण तुम्हाला ID कार्ड नाही दिलं, कारण की तुमचं जेव्हा संपूर्ण ट्रेनिंग पूर्ण होईल 20 दिवसाची तेव्हाच तुम्हाला ID कार्ड सुद्धा दिलं जाईल मित्रांनो। आणि आता हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, सर 365 दिवस होमगार्डला ड्युटी होईल का। तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, 365 दिवस होऊ शकते, होईलच असं नाही किंवा नाही होणार असं सुद्धा नाही, होऊ शकते। गृहमंत्री अमित शहा साहेबांनी येत्या 4 महिन्यात होमगार्डमध्ये अनेक बदल करण्याची गरज आहे असं सांगितलं आहे। त्यामध्ये खूप मोठे बदल होणार आहे मित्रांनो। येत्या 4 महिन्यात होमगार्डमध्ये खूप मोठा निर्णय पण होऊ शकतो मित्रांनो, त्यामुळं थोडा वेळ संयम धरा। सर्व राज्यांच्या होमगार्ड प्रमुखांना 10 नोव्हेंबर पर्यंत मुदत दिली होती की तुम्ही होमगार्ड संदर्भात अभिप्राय नोंदवा म्हणून। जे होमगार्डवर संशोधन चालू आहे ना, त्याच्याबद्दल अभिप्राय नोंदवायला सांगितलं होतं प्रत्येक राज्यातील प्रमुखाला, त्याच्यावर मग ते डिसिजन घेणार आहे। आता 10 नोव्हेंबर तारीख होऊन गेलेली मित्रांनो, त्यामुळं आता बघूया आपण येत्या इलेक्शन झाल्यानंतर काय बदल होतोय होमगार्डमध्ये। आणि आपलं महाराष्ट्र राज्य शासन सुद्धा मित्रांनो होमगार्डवर काम करीत आहे। 365 दिवस आपल्याला शाळेवर सुद्धा ड्युटी लागू शकते। त्याबद्दलच आपण शाळेवर ड्युटी लागण्यासाठी आपण हे बघा, राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी धोरण निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून 4 ऑक्टोबर 2024 रोजी परिपत्रक काढून त्यात सामाजिक विविध घटकातून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत सूचना व अभिप्राय मागवण्यात आला होता। म्हणजे आपण सर्वांनी एका लिंकवर आपल्या अभिप्राय नोंदवला होता बघा, आणि आपण सर्वांकडून तो नोंदवून घेतला होता होमगार्ड जवानांनी। सर्वजण त्याच्याबद्दल प्रश्न विचारत होते। तर मित्रांनो, तो अभिप्राय आता सरकारपर्यंत पोहोचलेला आहे, त्यामुळं त्याच्यावर आता लवकरच हे जे सरकार जेव्हा स्थापन होईल नवीन, त्याच्यावर लवकरच डिसिजन घेतला जाईल होमगार्डला शाळेवर 365 दिवस नोंदवायचे की नाही। त्यामुळे मित्रांनो, लवकरच यावर सर्वांसमोर माहिती येणार आहे।